खूप चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण बघितली. रुपेश आणि नक्कीच योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याप्रमाणे अडवले संघात गोलंदाजी विचार केला तेजस कोणाची मार्क वरती. चला मॅचला सुरुवात करा. आमचे मेन अंपायर नक्कीच दत्ताजी कडव सर यांच्या माध्यमातून लगेचच मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला रुपेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर बघायला गेला योगेश. चला मॅचला करा सुरुवात. चला मॅचला सुरुवात करायची मी विनंती करतोय. अडवले संघ आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मित्रांनो एवढा वेळ घेऊ नका. शेवटची मॅच मला वाटते आपल्याला खेळायची आहेत. नक्कीच हार्डलक असेल तेव्हा तर पार्लेवाडी संघ झेल सुद्धा झाला. गोलंदाजी चांगली झाली. कुठेतरी फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघितला आणि त्याचाच फटका पार्लेवाडी संघाला लागला गेला. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुक्या झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 चेंडूंचा फक्त सामना आहे आणि यामध्ये जर आपण क्षेत्ररक्षणामध्ये चुक्या करत असू तर कुठेतरी समोरच्या टीमला आपण धाबा देतोय स्वतःहून असं होतंय. एक चेंडू 4 धाबा आल्यात. एक चेंडू आणि नक्कीच 4 धाबा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू तेजस याचा. इथं मात्र समोरच्या दिशेने लाफेट फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. ए वन क्वालिटीचा रुपेशच्या बॅट मधून आलेला बॅट षटकार 6 धावा. नक्कीच मागच्या मॅच मध्ये सुद्धा रुपेशची बॅट थांबली नव्हती. या मॅच मध्ये सुद्धा बघतोय 2 चेंडू तब्बल 10 धावा आपल्या बॅट मधून येतात. रुपेश स्टार खेळाडू आहे तो मात्र केबीके संघाचा. इथे मात्र अजून एक चौकार येतोय. चारी बाजूने नक्कीच चौकारांची आतिषबाजी षटकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅट मध्ये होते तो रुपेश. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातले रुपेशने. जबरदस्त फलंदाजी. नक्कीच इथे मात्र 3 चेंडू आणि 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. हाय स्कोरिंग मॅच होईल. नक्कीच तेजसची सुद्धा क्षमता आहे तेजसमध्ये. इथे मात्र लाईन बघावी लागेल. खूपच चांगली लाईन आणि लेंथ वरती आपल्या थोडस बदल करताना आपल्याला बघायला मिळतोय. क्रमांक पहिलं एकच ओव्हरची मॅच आहे. 6 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते मात्र नक्कीच केबीके कुळपण संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र अजून एक घुटनात एक तमाशा देख. चेंडूला फेकून दिले स्पेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. क्लासिकल षटकार 6 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग होते ती मात्र रुपेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय रुपेशच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी आजच्या पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केले या खेळाडूने. पुढे आले स्टेप आउट झाले परंतु नक्कीच हा निर्धाव चेंडू होते. षटक क्रमांक पहिले संपतंय. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच धावा झाल्यात तब्बल 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल. मी नक्कीच केबीके कुलपण संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 20 झाल्यात 21 धावांची लक्ष असेल. नक्कीच 6 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज असेल. 6 चेंडू 21 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण सुद्धा इन्व्हाइट करू आपल्याला नक्कीच मायक्रोफोन वरती. नक्कीच आपले वडोली गावचे सुपुत्र नक्कीच अडूस सरांना
थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद विनायक राऊत सर. इथे त्यांचा आवाज आपण ऐकतोय आज आणि काल जे आमच्या समोर जॉईन होते, बुलंद आवाज आहे त्यांचा देखील. थँक्यू सो मच. चला येस, मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. चला येस, मॅचला लगेच सुरुवात होईल. वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करा. कालपासून आपण पाहतोय जी युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण टीम जॉईन आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करू. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकता थेट प्रत्येक घरोघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात ज्यांनी राज्य केलंय असं युट्यूब संपूर्ण टीम. आमचे गोविंद असतील, त्यानंतर आमचे साहू असतील आणि आमचे रोनकबाई, सर्वांचं विशेष कौतुक केलं जाईल. कुणालजी मात्रे प्रॉपरायटर आहे 10 क्रिकचे आणि लवकरच 10 क्रिकचं देखील सिल्वर प्ले बटन येणार आहे. येस, नक्कीच आलंय. त्यांना देखील भरपूर सारे शुभेच्छा आणि लवकरच गोल्डन बटन देखील येऊ दे हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. इनिंग नंबर 2 उत्तरार्धाच्या खेळाकडे वळतोय. पहिला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बटन. 1 फॉर द विकेट आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं स्वागत केलंय. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ फार कमी आहे. आम्हाला देखील जास्त बोलता येते कारण की वेळ फार कमी आहे. पटापट पटापट सर्व आपल्याला कंप्लीट करायचं आहे. संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवली. कालपासून सुरुवात झाली. आज शेवट थोड्याच वेळात चॅम्पियन कोण ठरेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण त्यांची टीम, आमचे बळीरामजी वारे साहेब असतील, नामदेवजी पार्टे साहेब असतील, त्यानंतर नागेशजी सुतार साहेब, गणेशजी वाडकर साहेब, शैलेशजी पवार साहेब, मनोहरजी सकपाळ साहेब, प्रमोदजी उतेकर साहेब, सर्वांचं आपण विशेष कौतुक करू कारण की ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ही संपूर्ण त्यांची टीम आहे सह्याद्री क्रिकेट ग्रामीण असोसिएशनची आणि लाच जबाब स्पर्धा. बॉल तयार, लो फुलटॉस बॉल, कॅचची संधी आहे राहुल आणि येस राहुलने टिपला इथे झेल आणि संकुशात आलाय. फलंदाजाचा खेळ, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना धावांचा विचार केला तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये संपादित होईल का पाहणं गरजेचं राहील. न्यू बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अडावले आणि कुडपण या दोन्ही टीम्स मध्ये मॅच चालू आहे. सेमीफायनलची लढत, सेमीफायनल 2 ऑफ केलाय. ऑन साईडला अभिषेक प्रिचम मध्ये, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. राहुल होते परंतु मगाशी कॅच चांगली टिपली गेली त्यांच्या माध्यमातून. आज संपूर्ण खेळाडू आपण पाहतोय स्वतः झोकून देत आहेत. यानंतर तुम्हाला मेगा फायनल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेचा शुभारंभ मध्ये प्रथमतः सीझनचा शुभारंभ कुठल्या टीम पासून होतोय ते पाहणं देखील गरजेचं राहील. यावेळी स्लॉट केलाय, फटका चांगला आहे. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक खाली जज आणि यस 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची विकेट, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तेजस याला धक्का क्रमांक 3 लागलाय. टीम अडावली या संघाला. फलंदाज बाद. याच्यानंतर मेगा फायनल मॅच बाकी आहे. मेगा फायनल मॅच मध्ये भरपूर काळोखचं देखील इफेक्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करा प्लीज कारण की प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील आपल्याला पूर्ण करायची आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय, पाहावं लागेल पंच आमच्या दिशेने वळत आहेत. येस, इट इज वाईड बॉल. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र
थोड्याच वेळात आपल्याला ही चमचमणारी ट्रॉफी कोण उचलेल ते आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी नेणार आहे. सुरुवात या हंगामाची कुठल्या गावापासून होईल संपूर्ण या पोलादपूर तालुक्यामध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस पाहावं लागेल. इथे वाईट बॉल बॅक टू बॅक 2 वाईड आले. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 3 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. आमचे विकास आमच्या समय जॉईन आहेत. चांगली स्कोरिंग त्यांनी मात्र सकाळपासून केली आणि काल देखील आय थिंक होते. त्यांच्या सुवर्णाक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जात आहे. विकास चौरेसे मॅन फ्रॉम यूपीवरून थेट इथे आलेत. यावेळेस डॉट बॉल. त्यानंतर आमच्या आज यावेळेस आपण पाहिलं तर आमचे राऊत सर देखील ते उपस्थित होते 2 दिवस. कालपासून अगदी लाजवाब आवाज आहे त्यांचा या बदलापूर नगरीमध्ये आम्हाला देखील ऐकायला मिळाला. तुमचं देखील विशेष कौतुक आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर संपूर्ण आमची टेनिक्रिकची टीम ऑफिशियल्स सिनियर अंपायर्स यावेळेस लॉफ्ट केल्या. पायामध्ये आलेला बॉल त्याला पाठवलाय बॉडी लाईनच्या दिशेने. बॉडी लाईनच्या बाहेर या चौकार. बॉल घेऊन या जे फिल्डर धावत गेलेत लगेच बॉल घेऊन या. चला टॉससाठी या लगेच. तर रुपेश दादा मॅन ऑफ द मॅच आपण नंतरच घेऊया.